तुम्ही वणीच्या देवीला गेलात सप्तशृंगीला, तर ती थोडंसं असं कानी पाहते एका बाजूला. असं म्हणतात की तिचं माहेर खानदेश आहे, म्हणून ती माहेरच्या लोकांची सदैव वाट पाहत असते. ज्यावेळी खानदेशचे लोक येतात भेटायला त्यावेळी ती प्रसन्न असते, आणि ज्यावेळी खानदेशचे लोक जाऊ लागतात त्यावेळी मात्र सप्तशृंगीचा चेहरा पडलेला असतो. अजून दुसरा भाव आहे. सप्तशृंग पर्वताच्या समोरच बाजूला एक पर्वत आहे, ज्या पर्वतावरती मार्कंडी ऋषी वास्तव्य करतात, आणि मार्कंडी ऋषी श्रीमद देवी भागवताचं पारायण करतात, देवीची स्तुती गातात, नावर्णव मंत्राचा जप करतात. आणि तो जप ऐकण्यासाठी माता कान टावकारून उभी, आपल्या भक्ताचं स्वतःच आपल्या भक्ताने केलेलं गुणगान ऐकण्यासाठी. अशी प्रत्येक शक्तिपीठाची काहीतरी वेगवेगळी आणि मनमोहक कथा.